बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल। मोदी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला जनतेचं भरभरून मतदान। रालोआ 200च्या पार तर महाआघाडीला केवळ 30 जागा। काँग्रेसला दारुण पराभव। तेजस्वी यादव यांची ही अटीतटीची लढत। भाजपा सर्वात मोठा पक्ष, खालोखाल जेडीयूलाही उत्तम यश। रालोआच्या सर्व घटक पक्षांच्या जिंकण्याचा स्ट्राईक रेट 90% पुढे। बिहारच्या जनतेनं जातीपातीच्या राजकारणातून वर येत विकास आणि सुशासनाला पसंती दिली। रालोआ नेत्यांची प्रतिक्रिया। काँग्रेस नेते राहुल गांधींच्या मत चोरी मुद्द्याकडे मतदारांनी फिरवली पाठ। 60 जागा लढवणाऱ्या काँग्रेसला फक्त 4 जागांवर आघाडी, 8व्या स्थानावर घसरगुंडी। दिल्ली कार स्फोटातला प्रमुख आरोपी डॉक्टर उमर नबी याचं पुलवामातलं घर सुरक्षा दलांनी केलं उद्ध्वस्त। फरीदाबादमधल्या अल फलाह विद्यापीठाच्या मान्यतेला भारतीय विद्यापीठ संघटनेनं दिली स्थगिती। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचा आज महाराष्ट्र भूषण 2024 या महाराष्ट्राच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं होणार सन्मान। आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त देशभरात बालदिनाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं नेहरूंना अभिवादन। ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई। आणि कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर सुरू झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 159 धावांवर गारद। जसप्रीत बुमराहनं घेतले 5 बळी।